नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत आहे. काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेमध्ये चर्चा झाली आणि अभिभाषणाला उत्तर देण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. दरवर्षी अभिभाषणास ते उत्तर देतात आणि त्या प्रत्येक वेळी त्यांचं एकच काम असतं, ते म्हणजे काँग्रेसचा उद्धार करणं. काँग्रेस अजूनही इतका खटकतोय मोदींना. काँग्रेसची भीती वाटते का त्यांना? काँग्रेसची ताकद कमी झालेली आहे. काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेने आपण चाललो तसं ते म्हणत आहेत. पण तरीसुद्धा काँग्रेसचा, नेहरूंचा, इंदिरा गांधींचा उद्धार केल्याशिवाय एकही क्षण त्यांचा जात नाही. हे असं का बरं? हे नेहरूंचं आणि इंदिरा गांधींचा द्वेष करण्याचं, हे नेहरू द्वेषाचं, काँग्रेस द्वेषाचं दुकान आणखी किती दिवस चालणार आहे? बघ, या दुकानामध्ये गर्दी भरपूर आहे. तुम्हाला माहिती आहे की संसदेमध्ये सगळेजण भारतीय जनता पक्षाचे लोक टाळ्या वाजवत आहेत मोदींच्या प्रत्येक वाक्यावरती. जेवढा ते नेहरूंचा, इंदिरा गांधींचा, राजीव गांधींचा उद्धार करतील, मनमोहन सिंगांचा, तेवढा भारतीय जनता पक्षाच्या आणि त्याच्या आघाडीतल्या पक्षांना आनंद होतो आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. बाकडी वाजवली जातात. एक बाकडं इतक्या उत्साहाने वाजवलं जात नाही. ते आहे नितीन गडकरींच्या समोरचा बाक. ते वाजवतात पण नाही राहत वाजवतात. हा बाग सोडून द्या, कमतीचा भाग आहे हा. आता बघा, कालच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? मोदींनी काय सांगितलं? भारताला सामान्यतः कष्टाची सवय नाही. मी त्यांना म्हणायचं होतं की भारतीय लोक हे आळशी आहेत. आम्ही युरोपियन, जपानी, चीनी, रशियन किंवा अमेरिकी लोकांनी एवढं काम करत नाही असं समजू नका की लोक काही जादूने ती सुखी झाली. ते कठोर परिश्रम आणि शहाणपणाने घडले आहेत असं लाल किल्ल्यावरनं भाषण करताना नेहरू म्हणाले होते. नेहरूंचं खरं वाक्य हे आहे की कष्टाची सवय नाही आणि ज्यांनी कष्ट केले आहेत ती राष्ट्र त्यांनी प्रगती केली, विकास केला. आणि हे नेहरू केव्हा म्हणाले होते? 50च्या दशकामध्ये म्हणाले होते. आणि लाल किल्ल्यावरनं म्हणाले होते. देशाला उद्देशून जेव्हा प्रेरणा देणारं भाषण पंतप्रधान करतात की बघा इतरांचे गुण बघा, ते गुण घेण्यासारखे आहेत, या उद्देशाने ते म्हणाले होते. जपाननी, जर्मनीनी महायुद्धानंतरसुद्धा बॉम्बफेक होऊन, उद्ध्वस्त होऊनसुद्धा जर्मनीनी, जपाननी केवढी प्रगती केली. त्या प्रगतीपासून काही घ्या आणि अशी तशी प्रगती झाली ना आपोआप. त्यासाठी प्रचंड कष्ट, चिकाटी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची तयारी, हे सगळे गुण त्यांनी दाखवले म्हणून त्यांची प्रगती झाली. आणि भारतीयांनो, तुम्हीसुद्धा असं करा असं नेहरूंना म्हणायचं होतं. पण मोदीजी काय म्हणाले? नेहरू म्हणतात की भारतीय लोक तुम्ही आळशी आहात, तुमची बुद्धिमत्ता कमी आहे असं नेहरूजी म्हणत होते. असा चुकीचा अर्थ कसा काढायचा? एखाद्या वक्तव्याचा जो अर्थ आहे, खरा अर्थ आहे, जे नेहरूंना म्हणायचं होतं ते न सांगता भलताच अर्थ काढून लोकांची ते बदनामी करत आहेत असं म्हणायचं. इथल्या भारतीय लोकांना नादान समजत आहेत ते असं म्हणायचं. असं बिलकुल त्यांना म्हणायचं नव्हतं, हे लक्षात घ्या. आणि नेहरू जणू काय, नेहरूंचं संपूर्ण सगळी वाढच पाश्चात्य विचारसरणीवर झाली आहे. नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियासारखा ग्रंथ लिहिला. नेहरू देशभर अनेकदा फिरले होते. 10-10 वर्ष, 9-9 वर्ष त्यांनी तुरुंगात काढलेली आहे स्वातंत्र्यासाठी. स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसचा आणि नेहरूंचा, गांधींचा प्रमुख सहभाग होता. असंख्य काँग्रेस जनांचा सहभाग होता, जो संघाचा काहीही संबंध नव्हता काँग्रेसशी. हिंदुत्ववाद्यांचा स्वातंत्र्याशी संबंध नव्हता. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचाही नव्हता. उलट 1942च्या चळवळीत ब्रिटिशांशी हातमिळवणी करा असा सल्ला त्यांनी दिला होता. हे लोक देशभक्तीचे धडे इतरांना देणार, काँग्रेसवाल्यांना देणार? काय चाललं आहे काय म्हणजे तुमच्या द्वेषामुळे? तुम्ही नेहरूंना नावं ठेवता. मोदीजी, नेहरूंना नावं ठेवण्याची पात्रता आहे का तुमची मुळात? नेहरू हे उच्च शिक्षित विद्वान होते. रामचंद्र गुहा जे देशातले एक प्रख्यात इतिहासकार आहेत, त्यांनी म्हटलं होतं की चर्चिलच्या काळात समकालीन चर्चिल हे अत्यंत विद्वान समजले जायचे. चर्चिलपेक्षाही अत्यंत विद्वान, विचारवंत, तत्त्वज्ञ
म्हणून नेहरूंकडे सगळं जग बघत होतं आणि हे रामचंद्र गुहा यांनी नोंदवलेलं आहे आणि त्यांची तुम्ही चेष्टा करता. त्यांनी असं अजिबात म्हटलं नव्हतं आणि भारतीय लोक आळशी असले तर तुम्ही आळशी आहात असं म्हटलंच पाहिजे. जेव्हा वर्गामध्ये गुरुजी एखाद्या मुलाला शिक्षा करतात, बाकावर उभे राहण्याची, मारण्याची नाही, साधी शिक्षा करतात किंवा त्याच्याशी अबोला धरतात, ते का करतात असं की अरे तू अभ्यास कर, गृहपाठ कर आणि झोपा काढू नकोस, असं जेव्हा आई वडील सांगतात, गुरुजी सांगतात, त्यामागचा हेतू चांगला असतो ना. म्हणून नेहरू म्हणाले होते की देशाची प्रगती व्हावी म्हणून. जेव्हा देश स्वतंत्र झाला होता तेव्हा पहिल्या बजेटमध्ये आपल्या 1948-49 हे पूर्ण वर्षाचं बजेट पहिलं म्हणजे 48-49, 47चं बजेट जे होतं ते फुल बजेट नव्हतं. त्या वर्षी 400 कोटी रुपये एवढाच खर्च होता. एवढाच पैसा होता आपल्याकडे. आज आपण लाखो कोटी रुपयांचं आपलं बजेट असतं, एवढं खर्च करू शकतो. इतका कमी पैसा होता, लोक पूर्णपणे गरीब होते, दरिद्री होते. अशा वेळी राष्ट्र उभारणी करण्यासाठी म्हणून नेहरूंनी हा सल्ला दिला होता. आणि मित्रो, हे लक्षात घ्या, हे मोदीजी किती द्वेषबुद्धीने पछाडलेले आहेत, मोदीजी आणि त्यांचे सहकारी सगळे, की अशा प्रकारे ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आहे. नेहरूंनी, त्याचे नेते होते आपले पहिले पंतप्रधान, राष्ट्र उभारणी ज्यांनी धरणे आहेत, कालवे आहेत, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असेल, अनेक न्यूक्लिअर इन्स्टिट्यूट्स आहेत, सायंटिफिक इन्स्टिट्यूट्स आहेत, आपल्या IIM, आपल्या वैद्यकीय हॉस्पिटल्स, धरणं, कालवे ज्यांनी उभे केले, कारखाने उभे केले, ज्यांच्यामुळे भारताच्या विकासाची, ज्याला आपण पायाभरणी झाली, ज्यामुळे आपण आज मोकळा श्वास घेतोय. लोकशाही आणली, धर्मनिरपेक्षता आणली त्यांनी, या देशामध्ये सगळ्या लोकांना विकासाच्या प्रवाहात समाविष्ट करून घेतलं. मतदानाचा सगळ्यांना अधिकार मिळाला, लोकशाही आली. ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं त्यांच्याबद्दल तुम्ही थोडीसा कृतज्ञताभाव मोदीजी तुमच्याकडे नाही आहे. भले तुम्ही नसेल घेतला भाग, कारण तुमचा तेव्हा जन्मच झाला नव्हता, तुमचा प्रश्न नाही, तुमच्या पक्षाचा किंवा तुमच्या पक्षाच्या पूर्वसुरीचा किंवा हिंदुत्ववाद्यांचा नसेल भाग घेतला, पण ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्याबद्दल थोडासुद्धा कृतज्ञताभाव नाही. इतका द्वेष आहे, कृतज्ञता सोडून द्या, एवढा द्वेष आहे तुमच्या मनात. बघा, आता मी तुम्हाला सांगतो की मोदीजी अशा प्रकारचं बोलायची सवय, पण भारत हा आळशी लोकांचा देश आहे. मी तुम्हाला सांगतो, माझ्या लहानपणी मी बघितलं आहे, सरकारी कार्यालयामध्ये नेहरूंच्या तसबिरीच्या खाली लिहिलेलं असायचं, आराम हराम आहे, असं लिहिलेलं असायचं. आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटायचं शाळेत, अरे आपण अजिबात आराम करता कामा नये, नीट अभ्यास केला पाहिजे किंवा आपल्या जवळच्या लोकांना काहीतरी मदत केली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, आपण झोपा काढता कामा नयेत, काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. हे नेहरूंनी आम्हाला शिकवलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो की आपल्याकडे कामचुकारपणा पुष्कळ आहे. हे तुम्हाला माहिती असेल, सरकारी कचेऱ्यांमध्ये किती कामचुकारपणा असतो. मी तुम्हाला उदाहरण सांगतो की राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत त्या बँकांमध्ये मी स्वतः बघितलं माझ्या कॉलेजच्या दिवसामध्ये, नंतरच्या दिवसामध्ये, की बँकेच्या बाहेर उन्हात सिगारेटी ओढत कामाच्या वेळेस असंख्य कर्मचारी बँकांचे बाहेर उभे असलेले दिसायचे. म्युन्सिपाल्टीमध्ये तुम्ही जा, अजूनही अनेकदाच तुमच्या त्या सीटवरती कर्मचारी काम करताना दिसत नाही. अनेक कामगारसुद्धा आहेत जे महापालिकेचे कामगार आहेत, ते काय करतात की दुसऱ्याला नोकरीवर ठेवतात. त्याला पैसे देतात थोडे, तू माझ्या वाटणीचं काम तू कर, मी दुसरीकडे किती व्यवसाय करतो. अनेक कलावंत काहीही काम न करता फुकटचा पगार खात होते. सरकार पोसत होतं त्यांना, मी नाव घेत नाही, पण नुसतं आल्याचं दाखवायचं आणि दांडी मारायची आणि बाहेर जायचं, मी रिहर्सलला जातोय म्हणायचं. अशा प्रकारच्या गोष्टी सतत होताना आपण डोळ्याने बघितलं आहे. सरकारी कचेऱ्यात काम होत नव्हतं. अनेक खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा पूर्वीच्या काळात वर्क कल्चर नावाची गोष्ट आहे ती नव्हतीच. शिस्त नाही आपल्या समाजामध्ये. आता मोदीजींनी काय सांगितलं होतं की हक्काप्रमाणे कर्तव्य केलं पाहिजे आपण, कर्तव्याचं पालन. मग कर्तव्य पथ असं नाव ठेवलं ते.
नवी दिल्लीतल्या महत्त्वाच्या रस्त्याचं काम, चांगली गोष्ट आहे. त्यांनी चांगलं सांगितलं की कर्तव्याचं पालन करा. पण मग मी असं म्हणू का की आम्ही काही कर्तव्य पालन करत नाही, उलट कर्तव्य भंग करतो सगळ्या भारतीय समाज हा नालायक आहे असं मोदींना म्हणायचं होतं, असं आम्ही म्हणू? असं नाही म्हणणार आम्ही. मग तुम्ही नेहरूंबद्दल असं का म्हणता? नेहरूंना काय म्हणायचं होतं आणि त्यांच्या नावाने तुम्ही काय सांगून त्यांच्या नावाने खडे फोडताय हे लक्षात घ्या. हे अतिशय चुकीचं काम मोदीजी तुम्ही करताय. मी तुम्हाला सांगतो, आणीबाणीमध्ये असं एक सतत कॅचलाईन असायची, एक जाहिरात असायची की उत्पादकतेला किंवा कार्यक्षमतेला पर्याय नाही, अशी एक कॅचलाईन असायची. म्हणजे काम करा, काम करा अशा प्रकारचा प्रचार सातत्याने सगळ्या मीडियामधनं चालू होता, हे आपण लक्षात घ्या. आणीबाणीमध्ये नंतर तुम्हाला सांगतो की जर लेझीनेस किंवा आपण समाधानकारक काम न करणं असा एक सर्वे जो आहे तो मी तुम्हाला सांगतो, लॅन्सेट नावाचं एक आरोग्यविषयक जर्नल आहे. लॅन्सेट नावाचं जगप्रसिद्ध WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचं एक प्रसिद्ध जर्नल आहे. मी मगाशी जे सांगितलं की कठोर परिश्रमाला पर्याय नाही असं ते वाक्य होतं. आणीबाणीमध्ये टेलिव्हिजनवरनं रेडिओनं सतत तुमच्या मनावरती बिंबवलं जायचं आणि इंदिरा गांधींचा आग्रह होता की कठोर परिश्रमाला पर्याय नाही, कठोर परिश्रम करा, म्हणजे तुम्ही करत नाही आहात म्हणून करा म्हणून सांगत होत्या. भारताची लेबर प्रॉडक्टिव्हिटी ही कमी होती अत्यंत. हे जगामध्ये अनेक सर्वेजमधनं संशोधकांनी दाखवून दिलेलं आहे. आपली उत्पादकता कमी आहे म्हणून. जपानची जास्त होती, चीनची जास्त आहे, जर्मनीची जास्त आहे, म्हणून तो उद्योग क्षेत्रात खूप पुढे आहे, शेती उत्पादनामध्ये पुढे आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण इतर देशांचे गुण घेतले पाहिजेत. आता तुम्हाला सांगतो, त्या लॅन्सेट जर्नलनी 2-4 वर्षापूर्वी त्यांचा सर्वे आला होता. त्यामध्ये काय म्हटलं होतं की युगांडामध्ये म्हणजे जे सफिशियंटली ॲक्टिव्ह नसल्याचं प्रमाण, म्हणजे जे आळशी, थोडक्यामध्ये सोप्या शब्दात आळशी लोकांचं सगळ्यात कमी प्रमाण, म्हणजे सगळ्यात उत्साहित देश कुठला आहे तर तो युगांडा आहे. आणि सगळ्यात लेझी देश कोण जगात तो कुवेत आहे. त्यामध्ये 67% लोक आळशी आहेत तिथे. बस सगळ्या लेझीनेसमध्ये किंवा पुरेसं काम न करणाऱ्यास किंवा पुरेसं सक्रिय नसलेल्या लोकांचा देश, अशी जर क्रमवारी ठरवली सगळ्या जगातल्या देशाची, ते 168 देशांमध्ये भारताचा नंबर 117वा लागतो. म्हणजे आता बघा, 168 देशात 117वा नंबर, म्हणजे आपण खूप मागे आहोत असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे हा नंबर पुढे जायला पाहिजे ना. आणि दुसरी गोष्ट अशी की बघा, 34% लोक हे जे आहेत ते काम म्हणजे आळशी आहेत भारतामधले. आता या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं. नंतर दुसरा मुद्दा मोदीजींनी सांगितला की घराणेशाही. हे तर प्रत्येक भाषणामध्ये त्यांचं असतं की घराणेशाही, काँग्रेसमध्ये घराणेशाही. आता बघा, काँग्रेसचा अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहे. ठीक आहे, आता काँग्रेसवरती घराणेशाहीची सत्ता, खरगे अध्यक्ष आहेत. काँग्रेस कार्यकारिणी आहे आणि मग भाजपवरती कोणाची सत्ता आहे? मोदी शहांची सत्ता आहे. मग तुम्ही म्हणाल की हां आमची कार्यकारिणी आहे, पण तुमच्या कार्यकारिणीमध्ये मोदी शहांच्या शिवाय कोणाला कसलाही अधिकार नाही, सगळ्या जगाला माहिती आहे. नड्डाजींनाही काही अधिकार नाही आहे, देवेंद्र फडणवीसांना काही अधिकार नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे की ते सांगतील त्याप्रमाणेच करायला लागतं. मग तुमच्यात लोकशाही आहे का? मी काँग्रेसमध्ये जी घराणेशाही, एका घराण्याची कुटुंबशाही होती त्याचं बिलकुल समर्थन करणार नाही. पण आता राहुल गांधी बाजूला झालेले आहेत. पण प्रत्येक निर्णय त्यांना विचारून होतो असं नाही आहे. पर्यायी नेतृत्व त्यांनी विकसित केलं पाहिजे, विकसित करायला हवं, तर हे मी नाकारत नाही, करायला पाहिजे. पण मोदीजी असं म्हणाले की घराणेशाही काँग्रेसमध्ये, त्यावरती मी तुम्हाला सांगतो, राजनाथ सिंग, अमित शहा यांच्यापासून देवेंद्र फडणवीस घराणेशाहीचा द्योतक आहे. शेकडो नावं भाजपच्या आमदार खासदारांची घराणेशाहीमधून आलेली आहेत. एवढंच नव्हे, आता ज्योतिरादित्य शिंदे हे आता काँग्रेसमधून त्याने आयात केलेले नेते, जितीन प्रसाद हे घराणेशाहीचेच नमुने आहेत ना. देवेंद्र फडणवीस घराणेशाहीमधून आलेले आहेत. अजितदादा ज्यांच्याबद्दल तुमचं प्रेम उफाळून येते ते घराणेशाहीचंच प्रॉडक्ट आहे.
मग मोदीजींनी जेव्हा असं सांगितलं तेव्हा तरुण गोगोई काँग्रेसचे लढाऊ खासदार, आक्रमक खासदार ते उठून उभे राहिले आणि ते म्हणाले की तुमच्या घराण्याशाबद्दल बोला ना. तेव्हा मी तुम्हाला सांगतो, तेव्हा मोदीजी एकदम गडबडून गेले. ते म्हणाले नाही नाही, मैं तो सबकी बात कर रहा हूं, असं ते म्हणाले. सबकी बात करत नव्हते, ते फक्त काँग्रेसची बात करत होते. असे हे टोपी बदलणारे आहेत बघा. गोगोईंनी चांगला प्रश्न, चांगली आक्रमकता दाखवली, चांगलं अडवलं. कारण या मोदीजींना प्रश्नाला उत्तर देण्याची सवय नाही आहे. जर त्यांना प्रश्न विचारले, कोंडीत पकडलं गेलं तर त्यांची पंचायत होते आणि ही होणार आहे आपली पंचायत हे माहीत असल्यामुळे ते पत्रकार परिषदच घेत नाही. मी तुम्हाला सांगतो की हे त्यांचे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला हे त्यांचं प्यादा आहे एक प्रकारे. मोदीजी भाषण करत असताना ते जणू काही एखादं परमेश्वरच बोलतोय अशा पद्धतीने बघत असतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या वेळी जेव्हा इतर लोक काही बोलत होते, म्हणजे विरोधी पक्षांचे लोक, काँग्रेसचे लोक, तेव्हा ओम बिर्ला काय म्हणत होते, नाही राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बेकारी, महागाई हे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत असताना अरे अभिभाषणाच्या अनुषंगाने बोला, तुम्ही इकडे तिकडे वाहवत जाऊ नका असं म्हणत होते. आणि मग मला सांगा, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा संबंध नेहरूंशी होता, इंदिरा गांधींशी होता? काय संबंध होता त्यांचा? त्यांचं नाव ओढून त्यांच्यावरती टीका करणं, त्यांना गाली प्रदान करणं हे मोदीजी करत असताना ओम बिर्ला स्वस्थ गप्प बसले होते. त्यांनी सांगितलं नाही. हा उघड पक्षपाती पद्धतीने वागणारा लोकसभाध्यक्ष आहे आणि राज्यसभेमधले आपले उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचा अध्यक्ष हे तसेच आहेत. त्यामुळे हे जे काही चाललं आहे ना, याला काही लोकशाही म्हणत नाही. बघा, चंदीगडमध्ये जी महानगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्याबद्दल सरन्यायाधीश चंद्रचूडांनी कान उघडणी हजामत केली अक्षरशः केंद्र सरकारची. लोकशाहीबद्दल बोलण्याचा यांना अधिकार की लोकशाहीची हत्या तुम्ही केली आहे असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. आणि हे लोकशाहीबद्दल प्रवचन देत आहेत मोदीजी. अरे नेहरू हे खरे लोकशाहीवादी होते. नेहरूंनी हिंदू राष्ट्र आणू दिलं नाही. धर्मनिरपेक्षतावादी आंबेडकर होते, गांधीजी होते. वल्लभभाई पटेलांना सुद्धा हिंदू राष्ट्र नको होतं, त्याने RSSवर बंदी आणली होती त्यांनी. आणि नेहरूंनी हे हिंदू राष्ट्र बनवू दिलं नाही, इंदिरा गांधींनी बनवू दिलं नाही. राजीव गांधींचा त्यांना विरोध होता, नरसिंहरावांचाही विरोध होता. आणि म्हणून मुख्यतः त्यांना नेहरू आणि इंदिरा गांधींचा प्रचंड द्वेष वाटतो. ज्या इंदिरा गांधींच्याबद्दल सुद्धा त्यांनी एक असंच काहीतरी एक स्टेटमेंट सांगून त्यांनी इंदिरा गांधींवरती टीका केली. त्यांनी वास्तविक इंदिरा गांधींबद्दल त्यांना बोलण्याचं काही कारणच नव्हतं. ज्या इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले, पाकिस्तानला चोप दिला अक्षरशः, बांगलादेशची निर्मिती इंदिरा गांधींमुळे झाली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 7वं आरमार अमेरिकेने आपल्या जवळ आणलेलं होतं, पण तरीसुद्धा अमेरिकेच्या दहशतीचा मुकाबला इंदिरा गांधींनी केला. इंदिरा गांधी डगमगल्या नाहीत. अशा या इंदिरा गांधी, झुंजार इंदिरा गांधी. वाजपेयी असं बोलत नव्हते नेहरूंबद्दल. वाजपेयी नेहरूंचं अतिशय गुणगान करत असत. नेहरूंनी वाजपेयींना खूप प्रोत्साहन दिलं होतं तरुण असताना, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या म्हणजे इंदिरा गांधींच्या आणि नेहरूंच्या, त्याच्या पलीकडे आता नेहरूंना हे नावं ठेवतात ना, तर मी तुम्हाला नेहरूंची काही कॉन्ट्रिब्युशन सांगितली, पण तुम्हाला एक गंमत सांगतो. नेहरूंचा तुम्ही एवढा द्वेष करता, पण नेहरूंना तुम्ही मारू शकणार नाही. नेहरू माझ्याच नव्हे, असंख्य भारतीयांच्या हृदयात आहेत. मी स्वतः तुम्हाला सांगतो मित्रो, मी लहान असताना वयाच्या 5व्या-6व्या वर्षी नेहरूंना पाहिलेलं आहे. माझे वडील मला घेऊन गेले होते आणि नेहरूची संपूर्ण गाड्यांचा तो ताफा, नेहरूंचं जे हास्य, नेहरूंचा सगळा तो पोशाख आणि नेहरूंच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह, तो बघून दुतर्फा प्रचंड गर्दी होती आणि लोक हात करत होते, अभिवादन स्वीकारत होते नेहरू. तो क्षण मी अजूनही विसरू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की नेहरू जेव्हा कुठली इमारत असेल तर लिफ्ट वापरत नसत. नंतर चालताना एक पायरी सोडून उड्या मारत जायचे पंतप्रधान असताना. पण हा भला माणूस हा अलाहाबाद नगरपालिकेचा नगराध्यक्ष होता.
स्वातंत्र्य चळवळीचा त्यांना प्रचंड सगळा अनुभव होता, लोकांचा, देशाचा अभ्यास होता, समाजाचा अभ्यास होता, भारतीय परंपरेचा अभ्यास होता. तुम्हाला सांगतो मी गंमत, की नेहरू विरुद्ध सावरकर किंवा अशा प्रकारच्या लढ्या लढवल्या जातात. 1857च्या याच्याबद्दल जे पुस्तक सावरकरांनी लिहिलेलं होतं, स्वातंत्र्याचा इतिहास आपलं इंग्रजीत, त्याचं कौतुक सगळ्यांनी वाचावं. कारण ब्रिटिशांनी आपल्याला विकृत इतिहास सांगितलेला आहे, सावरकरांचं पुस्तक वाचा असं नेहरूंनी स्वतः नमूद केलेलं होतं. असा दिलदार उमदा माणूस होता. दोघांची विचारसरणी वेगळी होती, पण नेहरूंनी सावरकरांचं कौतुक केलं होतं. आज तुम्ही मोदीजी नेहरूंनी केलेल्या कामाचं कौतुक का नाही करत तुम्ही? विचारसरणी भले वेगळी असेल. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. नेहरूंना मी म्हणलं एकाड एक पायरी चढत जायचे. नेहरूंची तब्येत खूप चांगली होती आणि ते शीर्षासन घालत असत. अतिशय प्रकृतीची उत्तम काळजी घ्यायचे, पोहायचे, व्यायाम करायचे, चालायचे, फिरायचे आणि 18 तास काम करायचे आणि त्याची त्यांनी जाहिरात केली नव्हती. पण तुम्हाला सांगतो त्या यांची एक गोष्ट, की नेहरूंनी असं म्हटलेलं होतं की मी असा माणूस आहे की माझ्या खूप मर्यादा आहेत आणि मी सहन केला नसता माझ्यासारखा नेता या देशाचा पंतप्रधान म्हणून. इतके लोकशाहीवादी होते की ते आत्मटीका करायचे ते, आणि कोणी टीका केली तर ऐकायचे, लोकसभेमध्ये बसायचे, संसदेमध्ये. ते म्हणायचे की माझ्यावर जरूर टीका करा, कारण ही लोकशाही आहे, मला दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू ऐकायचा आहे. मोदींसारखे नव्हतं स्वतःचीच भाषणं ऐकायची, स्वतःच्या इमेज बघायच्या आणि स्वतःचंच कौतुक करून घ्यायचं. हे नेहरूंमध्ये बिलकुल नव्हतं असं. याचं कारण कसं आहे की लोकशाहीचा आंतरराष्ट्रीय जगामध्ये लोकशाही कुठे आहेत, त्या लोकशाही कशामुळे उदयास आल्या, त्यामागचे कोणाचे परिश्रम होते, त्याचा इतिहास काय त्यामागे, आणि लोकशाहीचा परिणाम एकूण विकासावरती, प्रगतीवरती, मानवी समाजावर कसा होतो याचा अभ्यास केला होता त्यांनी. वाचनातनं त्यांचं मन अति समृद्ध झालं होतं, प्रगल्भ झालं होतं, विचारांनी प्रगल्भ झालं होतं. असंख्य मोठ्या मोठ्या लेखकांशी, विचारवंतांशी चर्चा करायचे, ते अभियंत्यांशी चर्चा करायचे. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. आता त्यांची एक गंमत म्हणजे अशी की इतक्या विषयातलं त्यांना कळायचं ना, म्हणजे अगदी, आणि इतक्या विषयात रस घ्यायचे ते. म्हणजे संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी हे तर त्यांनी स्थापन केले. पण तुम्हाला सांगतो की एक गोष्ट, की त्यांनी एकदा उद्योगपती कस्तुरबाई लालबाईंना पत्र लिहून सांगितलं की सुप्रीम कोर्टाची इमारत जर बांधायची असेल तर तुम्ही जगातल्या म्हणजे अत्युत्तम आर्किटेक्ट जे आहेत त्यांचा सल्ला घ्या. म्हणजे तुम्ही त्याचा नीट सल्ला घेऊन नीट पद्धतीने ती बिल्डिंग तुम्ही तयार करा. त्यानंतर ते म्हणाले की ती बिल्डिंग अशी असली पाहिजे की जगातला उत्तम आर्किटेक्चरचा नमुना असला पाहिजे, ती बघत बसली पाहिजे, वेगळा काहीतरी प्रयोग, वेगळं सौंदर्य त्यामध्ये असतं. एक 4-2 रुपये जास्त खर्च झाले तरी चालते, अशी त्यांची दृष्टी होती. आणि मग ते म्हणाले होते ल कार्बुझिये नावाचा फ्रेंच आर्किटेक्ट होता. त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून नेहरूंनी चंदीगडचे, आजही तुम्ही बघा, मी बघितले शहर, चंदीगड शहराची उभारणी, प्लॅन्ड सिटी म्हणतात भारतातली पहिली, त्या चंदीगडची उभारणी त्यांनी त्याच्या मदतीने केली. किंवा एच श्लोकम हा एक जगविख्यात इंजिनियर, त्याच्या मदतीने भाकरा नानगल धरणाची उभारणी घेतली त्यांनी. आणि SK डे नावाचा जो ज्याला म्हणतो इंजिनियर होता, स्थापत्य म्हणजे ज्याला म्हणतो आपण सिव्हिल इंजिनियर जगविख्यात, त्यांना सरकारमध्ये घेतला आणि सामूहिक विकासाचा, ज्याला कम्युनिटी डेव्हलपमेंट म्हणतात, कार्यक्रम तो त्यांनी हाती घेतला. आणि पंजाबचे मुख्यमंत्री होते कैरो, त्यांची हत्या झाली होती. पण ते जेव्हा हयात होते तेव्हा पंजाबमध्ये जो शेतातील मृद चाचणीचा कार्यक्रम घेतला तो नेहरूंच्या इनिशिएटिव्हमध्ये घेण्यात आला. ही नेहरूंची जी दृष्टी होती की एक नवा देश आपल्याला उभा करायचा असेल तर खूप काम करावं लागेल असं. आता मोदीजींच्या भाषणातले आणखीन काही नमुने सांगतो मी. नेहरू आणि इंदिरा गांधींनी सांगितलं, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल प्रचंड द्वेष,
पण मनेका गांधी, वरुण गांधी हे त्याच घराण्यातले ना, नेहरू गांधी, त्या घराण्यातल्या नेत्यांना तुम्ही खासदारकी दिली. आज वरुण गांधी तुमच्यावरती एवढे टीका करतात, तुमच्याच पक्षात असून, भाजपमध्ये असून, पण मोदीजी काही बोलत नाही त्याच्याबद्दल. कारण हे घराण्याची फाटाफूट झाली आहे ना, ती त्यांना भाजपला आवडते. अतिशय ज्या प्रकारे शरद पवारांना त्रास देण्यासाठी अजितदादांना आपल्याकडे घ्यायचं आणि शरद पवारांची बदनामी करायची. जो जो माणूस लोकांचं प्रेम संपादून आहे, लोकांमध्ये लोकप्रिय आहे, त्याला बदनाम करायचं आणि त्याच्याच घराण्यातल्या एखाद्या दुसऱ्या माणसाला हाताशी धरून त्याचीच बदनामी करायची, त्या माणसाची. आपल्या नातलं म्हणजे अजितदादा आता शरद पवारांची बदनामी करतात. प्रेरणा कोणाची? दिल्लीची प्रेरणा आहे. आणि दिल्लीने कोणाला सांगितलं आहे? महाशक्तीचे इथले प्रतिनिधी कोण आहेत हे आपले माहिती आहेत. महाराष्ट्रातले सर्वात चाणक्य बुद्धीचे देवेंद्र फडणवीस. त्यांना आवडेल अशा प्रकारे शरद पवारांना टार्गेट करणं हे सुरू आहे. आता दुसरी गोष्ट, मी तुम्हाला मनेकाचं वगैरे सांगितलं. मोदीजी यांनी काय सांगितलं की मी 400 जागा आम्ही मिळू, म्हणजे NDAला आम्हाला 370 जागा मिळेल. ठीक आहे, तुम्ही आपला आत्मविश्वास व्यक्त करा. पण ते म्हणाले की मला परत यायचं आहे, ते पुढचे 1000 वर्षाचा जो आहे, 1000 वर्षाचं जे संपूर्ण देश घडवायचं आहे, देशाचा टोन सेट करण्यासाठी मला यायचं. 1000 वर्षाचा म्हणतात. बघा, म्हणजे इतका उन्माद असू नये माणसाला, आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास असू नये. मग ते म्हणाले की काँग्रेसचं तर आता काँग्रेसचं दुकानच आता बंद होणार आहे, कुलूप लावायची वेळ आली. हळूहळू त्यांना पब्लिक गॅलरीज, म्हणजे राज्यसभेत जे प्रेक्षागृह असतं, प्रेक्षकांची गॅलरी, तिथे बसायची वेळ नाही तुम्हाला. हा विरोधी पक्षाच्याबद्दलची काय भावना आहे बघा. इतका तुच्छताभाव मोदीजी असू नये. कधीतरी लोक सगळं लक्षात ठेवतात आणि लोक काय तो निर्णय करतात. इंदिरा गांधींनासुद्धा जेव्हा उन्माद झाला होता तेव्हा आणीबाणीत त्यांना लोकांनी धडा शिकवला, हे लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट आहे की मी तुम्हाला घराणेशाहीचं सांगितलं. हां, ते म्हणाले की नेहरूंनी देशाचा अपमान केला, लोकांना आळशी म्हणून वगैरे. आता मी तुम्हाला सांगतो, मोदीजी जेव्हा परदेशात गेले होते, अनेकदा त्यांचे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य कि कई लोगों को ऐसा लगता है, म्हणजे असं ते म्हणाले, अनेक भारतीयांना असं वाटतं की कहाँ इस देश में जन्म लिया, कौन सा पाप किया था पहले जन्म में या ऐसा हुआ. अशा प्रकारे या देशात आम्ही जन्मलो आणि आम्ही काय पाप केलं, काय पूर्ण देशात जन्मलो, चूक झाली आमची, या भारतात यायला नको होतं. अशा प्रकारची भावना लोकांची आहे आणि स्वतः मोदीजींनी परदेशामध्ये अशी भावना व्यक्त केली. आणि मी आल्यावरती कसा बदल झाला आहे. आणि परदेशात जाऊन तुम्ही भारताबद्दल अशा प्रकारची भावना व्यक्त करता, या देशात कशासाठी जन्म झाला म्हणून. नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. भारताच्या परंपरांचा, संस्कृतीचा, इतिहासाचा त्यांच्या इतका कोणाचा अभ्यास नव्हता. इंदिरा गांधींचंही इतिहासाचं वाचन चांगलं होतं, हे लक्षात ठेवा. त्यांना अभिमान होता भारतीय म्हणून, नेहरूंना अभिमान होता. आणि तुम्ही असं वक्तव्य करता. आणि राहुल गांधींनी जर तुमच्याबद्दल परदेशात टीका केली तर ती देशावरची टीका आहे असं तुम्ही म्हणता. राहुल गांधी तुमच्यावर टीका करतात. आता ग्लोबलायझेशनच्या या जमान्यात तुम्हाला सांगतो, जागतिकीकरणाच्या या जमान्यामध्ये तुम्ही कुठे काय टीका करतायत यालाही तसं महत्त्व नाही. पण मोदीजी तुम्ही इतरांबद्दल असं बोलता, म्हणून मग तुम्हाला आठवण करून द्यायची, नेहरूंनी अपमान केला भारतवासियांचा, मग तुम्ही काय केला अपमान? तुम्ही देशाचा अपमान केला. तुम्ही गांधींच्या, नेहरूंच्या, आंबेडकरांच्या, रवींद्रनाथ टागोरांच्या देशाचा अपमान केलेला आहे तुम्ही. आणि तुम्ही इतरांना तोंड वर करून बोलता, तुम्हाला ते बोलण्याचा अधिकार नाही आहे. दुसरी गोष्ट, मोदीजी म्हणाले की मुझ पर जुल्म कर रहे हो आप, करो जुल्म, असं ते म्हणाले. काय जुल्म केला तुमच्यावरती मोदीजी? 10 वर्ष सत्ता उपभोगताय ना तुम्ही, तुमच्यावर काय जुल्म केला आहे? उलट तुम्ही जुल्म करताय. म्हणजे पवन खेरा ज्यांनी त्या टीकेचं मी समर्थन केलं, जरा त्यांच्या टीकेमध्ये इकडचा शब्द तिकडचा झाला. विमानतळावरती ते काँग्रेसच्या अधिवेशनाला जात असताना विमानतळावरती त्यांना बकोडं पकडून पकडण्यात आलं. पवन खेरा आहे ना. चंदीगडची निवडणूक तुम्ही कशी घेतली? आणि तुम्ही ते म्हणाले की तुम्ही किती काहीही म्हणा, पण मी देश स्वच्छ करतोय.
आणि देश स्वच्छ करण्यासाठी मी वापर करणार आणि मी या सगळ्या यंत्रणा या स्वतंत्र यंत्रणा आहेत. आता या यंत्रणा जर स्वतंत्र असल्या ED CBI वगैरे तर फक्त आणि फक्त विरोधी पक्षांच्या मागे त्या हात धुवून काय लागलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावरती अगोदर आरोप केले होते ते अजितदादा पवार असतील, शुवेंदू अधिकारी असतील, छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, यांच्यावरती कारवाया ज्या सुरू होत्या त्या का थांबल्या. म्हणजे खोटं बोलताय तुम्ही मोदी, खोटारडे आहात तुम्ही, पूर्णपणे थापा मारताय तुम्ही. असं बिलकुल तुम्ही तटस्थ नाही आहात, पूर्ण पक्षपाती आहात तुम्ही. आणि यंत्रणा जर स्वायत्त असत्या तर असा एकतर्फी कारवाईचा प्रवास त्यांचा सुरू झाला असता, एकतर्फी कारवाया त्यांनी केल्या असता, हे मला सांगायचं तुम्हाला. बघा आता हेमंत सोरेन त्यांच्यावरच्या कुठल्या तरी किरकोळ गोष्टी काढायच्या आणि त्यांना तुरुंगात टाकायचं. हे सरकार झारखंडचं त्यांना खटकत होतं, ते पाळायची व्यवस्था पाळायचा प्लॅन चालला होता, पण ते पाडू दिलं गेलं नाही. झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेसवाले खंबीरपणे उभे राहिले, राजदवाले. लालू प्रसाद यादव जे आजारी आहेत अत्यंत, तुम्ही तुरुंगात त्यांना टाकलं. आता एवढे आजारी असताना पुन्हा त्यांच्या मागे तुम्ही तपास यंत्रणांचा ससेमिरा लावता. थोडी तरी माणुसकी आहे की नाही तुमच्याकडे? नाही आहे माणुसकी तुमच्यामध्ये. मग अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणता की नारी शक्ती नारी शक्ती. मग अंकिता भंडारी तिची हत्या झाली, भाजपच्या एका नेत्याच्या मुलावरती आरोप आहे त्याचा. महिला कुस्तीगिरांच्या बाबत कशा प्रकारे व्यवहार झाला, हाथरसला काय झालं, काय नारी शक्तीचा दोषा लावला तुम्ही. तुम्ही महिलांचा तुमच्या पक्षाने मणिपूरपासून हाथरसपर्यंत सगळीकडे अपमान केला आहे. तुम्ही अत्याचार केलेत त्यांच्यावरती. सगळ्यात जास्त अत्याचार तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी केलेले आहेत आणि तुम्ही ढोंगीपणाने नारी शक्तीच्या बाता मारता. अजून एक गोष्ट की तुम्हाला हे सांगायचं आहे की बघा, तुम्हाला वाटतं की आपण समृद्ध भारताचं स्वप्न ठेवतो समोर. 2047 साली देश कसा असेल, 2030 साली देश कसा असेल. पण तुम्ही म्हणाल होतं 2022मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार. झालं का? नाही झालं. दरवर्षी 2 कोटी रोजगार देणार होता, दिले का? दिले नाहीत. महागाई नियंत्रणात आणण्याचं आश्वासन दिलं होतं. झाली का महागाई कमी? झाली नाही. अदानी आणि अंबानी हे तुम्हाला देवासारखे वाटतात आणि नेहरू आणि इंदिरा गांधी ज्यांनी या देशाच्या विकासात महत्त्वाची कामगिरी केली त्यांना तुम्ही नावं ठेवतात. हा तुमचा न्याय आहे, ही तुमची देशभक्ती आहे. उद्योगपतींची भक्ती करता तुम्ही फक्त, आणि विशिष्ट उद्योगपतींची, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो 1929 साली नेहरू कोणी नव्हते तेव्हा, स्वातंत्र्य संग्रामातले एक शिपाई होते. त्यावेळी त्यांनी दुष्काळ पडला होता तेव्हा दुष्काळ निवारणासंबंधी काय नेमके उपाय योजले पाहिजे, दीर्घकालीन उपाय काय योजले पाहिजे, सिंचनाबद्दलचे, धरणांच्याबद्दलचे, याबद्दल अभ्यास करून शिफारसी केल्या होत्या. ही देशभक्ती होती त्यांची. TV समोर येऊन नुसती भाषणं ठोकायची, फक्त स्वतःचे फोटो आणायचे रोजच्या रोज छापून आणि आपल्या गोदी मीडियाकडून आपलं कौतुक करून घ्यायचं. अशा प्रकारचा उठवळपणा हा नेहरूंमध्ये नव्हता. ते फार उत्तुंग नेते होते, त्यांची आणि तुमची तुलनाच होऊ शकत नाही. आणि तुम्ही भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि याच्याबद्दल बोलता. काय चाललं तुमचा तो गणपत गायकवाड 6 गोळ्या मारतो पोलीस स्टेशनामध्ये, आणि तुम्ही चारित्र्याच्या, शीलाच्या, नीतिमत्तेच्या, स्वच्छतेच्या, शुद्धीकरणाच्या गप्पा मारता. तुम्हाला किमान त्याच्याबद्दल काही वाटायला पाहिजे. आता हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की अशा प्रकारे इतरांना नावे ठेवून मोदीजी तुम्ही मोठे होऊ शकत नाही. नेहरूंचा द्वेषाचं दुकान तुम्ही काढलेलं आहे. राहुल गांधींनी मोहब्बतचं दुकान काढलेलं आहे, आणि मोहब्बत एकीकडे आणि द्वेष दुसरीकडे. किती वर्ष द्वेष करा. विश्वगुरू जरा विचार करा, त्याचा तुम्हालाच त्रास होईल. इतकी द्वेषाची कावीळ, नेहरू द्वेषाची कावीळ, हे दुकान फार काळ चालणार नाही. हा उन्माद हा बरा नाही. लोक सगळं बघतायत. मोदीजी थोडासा विनय असायला पाहिजे, सौजन्यशीलता असली पाहिजे. विरोधी पक्षांबद्दल सुद्धा
ममत्व असायला पाहिजे, चांगले संबंध तुम्ही ठेवले पाहिजे, सलोखा असला पाहिजे, सहिष्णुता असली पाहिजे. विरोधी पक्ष जर समर्थ आणि चांगले असतील त्यामुळे तुमची आणि देशाची प्रगती होईल. विरोधी पक्षाचा आदर करा, त्यांना त्यांची हेटाळणी, त्यांचा तिरस्कार करू नका, त्यांना तुच्छ लेखू नका, नाहीतर जनता तुम्हाला धडा शिकवेल. एवढंच सांगतो. आणि इथे थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून तो सबस्क्राईब करा. पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो शेवटी. माझं नुकतंच अंधायुग नावाचं एक नवीन पुस्तक आलेलं आहे, जे गोल्डन पेज पब्लिकेशन्स म्हणून पुण्याची प्रकाशन संस्था आहे त्यातर्फे प्रकाशित झाले. आणि त्याच्यामध्ये अलीकडच्या सगळ्या राजकीय सामाजिक घटनांचा अभ्यासपूर्ण अशा प्रकारचा वेध घेतलेला आहे, त्याची चर्चा केलेली आहे. आणि ते पुस्तक तुम्हाला ॲमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती, बुकगंगावरती मिळू शकेल. तुम्हाला दुकानात तर ते येईलच आता, अगदी 1-2 दिवसामध्ये या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती मिळेल. ॲमेझॉन, बुकगंगा, फ्लिपकार्ट सगळ्या दुकानांमध्ये. आणि फेसबुकवर, सोशल मीडियावरती मी कुठे मिळेल दुकान, त्या प्रकाशकाचा नंबर, हे सगळी माहिती दिली आहे, ती कृपया बघा. आणि हे पुस्तक अंधायुग हे जरूर वाचा. तुम्हाला त्यामुळे खूप माहिती मिळेल, राजकारणाची, आर्थिक प्रश्नांची, सामाजिक प्रश्नांची, मोदींच्या मर्यादांची, मोदींनी केलेल्या कामाची, त्यांनी लोकशाहीची जी काही विटंबना चालवली त्याबद्दल मी आक्रमकपणे लिहिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि अंधायुग हे माझं पुस्तक जरूर विकत घ्या. कसं वाटलं ते सांगा. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.